पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली। सोबतच महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबांचे शिक्षण आणि रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे। पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपताच मुंबई पोलिसांच्या कारवाईला वेग आलेला आहे। आपत्कालीन व्हिसावर तसंच पर्यटनासाठी मुंबईमध्ये राहणाऱ्या 15 पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यांनी देश सोडलाय। उर्वरित दोघे 2 दिवसांनी मायदेशी जाणार आहेत। शिक्षक भरतीच्या मागणीसाठी मंत्रालयामध्ये शिक्षकांनी आंदोलन केलं। मंत्रालयामध्ये घुसून शिक्षकांनी आंदोलन केलं असून यावेळेस पोलिसांनी आंदोलक शिक्षकांना अडवलेलं आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंचार सेनेने मुंबईतील स्विगी कार्यालयाचं शटर बंद केलेलं आहे। स्विगीच्या अनागोंदी कारभाराविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। तसेच स्विगीकडनं गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। आठवडाभरामध्ये यामध्ये बदल झाला नाही तर मुंबईच्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजला फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आलेला आहे। तुला काय आम्ही रिस्पॉन्सिबल धरलं का? आल्यावर काय बोललो तुला? तू मराठी मुलगा आहेस म्हणून तुला व्यवस्थित बोलतोय आणि जर तुझं असा दिवस असला ईव्ही वाहनांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। पॅसेंजर ईव्हीसाठी सरकार आता सबसिडी देणार आहे तर काही ईव्हींना विशिष्ट रोडवर टोलमुक्ती देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली आहे।